अन्न औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत नवा ट्विस्ट आलाय। विभागाच्या आवारातील 2 ट्रक लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला। 3 संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, धक्कादायक घटना अशी घडल्याचं सध्या पाहायला मिळते। अन्न औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत नवा ट्विस्ट आलाय, काय नेमकं प्रकरण? अंकिता, 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या येवला परिसरामध्ये अन्न औषध विभागाने 2 ट्रकवरती कारवाई केली होती आणि यामध्ये सुपारी मोठ्या प्रमाणात अन्न औषध विभागाने जप्त केलेली होती, जे वापरण्याचे योग्य नाही। या सगळ्या संशयातून ही कारवाई करण्यात आलेली होती। जवळपास 58,000 सुपारी, 58,000 किलो सुपारी आणि जवळपास 2.5 कोटी किंमत या सुपारीचा आहे, अशा पद्धतीचं माहिती हे अन्न औषध विभागाने दिलेली होती। 2 ट्रकवरती कारवाई केल्यानंतर अन्न औषध विभागाच्या कार्यालयात 4 ट्रक जे आहेत ते आलेले होते आणि उरलेले 2 ट्रक कोणाचे, अशा पद्धतीचा एक संशय निर्माण झालेला होता। आम्ही फक्त 2च ट्रकवरती कारवाई केली होती, अशा पद्धतीची माहिती अन्न औषध विभागाने दिलेली होती। आता या सगळ्या संदर्भात एक नवा ट्विस्ट आलेला आहे। इतर जे 2 ट्रक होते ते हे लुटण्याचा प्रयत्न होता। अन्न औषध विभागाचे अधिकारी असल्याचा सांगून हे 2 ट्रक लुटण्याचा प्रयत्न करून हे 2 ट्रक जे आहेत ते अन्न औषध विभागाच्या कार्यालयात आणण्यात आलेलं होतं, अशा पद्धतीचा हा नवा खुलासा आहे। या सगळ्या प्रकरणी आता नाशिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून 3 आरोपींना हे ताब्यात घेतलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणी चौकशी अधिक नाशिक पोलीस करताना बघायला मिळतात। निश्चित, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।